स्वीटू, विचार कर ग, 100 वर्ष जगणं म्हणजे कसं वाटत असेल? थकलेलं शरीर, डोळ्यांना नीट दिसतही नाही. नुसतं एका जागी बसून राहणं कितीतरी कठीण वाटत असेल ना? अगं अंकु, तू पूर्णपणे ना चुकीचा विचार करतेस. जपानच्या त्या दीर्घायुष्य मास्टर्सला बघितलंस ना, तर तू थक्क होशील. ते 100ही पार करूनही आपल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहेत. तुलाही सांगते आणि आपल्या लायब्ररी गप्पाच्या प्रेक्षकांनाही सांगते की 100 वर्ष जगणाऱ्या लोकांचं आयुष्याचं रहस्य काय आहे ते. बरं, पण हे 100 वर्ष जगणारे मास्टर्स नक्की करतात काय? जिम वगैरे लावत असतील का ते? जिम नाही ग, त्यांचे काही साधे पण कडक नियम आहेत. पहिला म्हणजे कधीही पोटभर खाऊ नका. 80% पोट भरलं की जेवण थांबवा. आणि दुसरं म्हणजे ते कधीही तासनतास एका जागी बसून राहत नाहीत. तसंच ते हसणंही कधी सोडत नाहीत. त्यांच्या मते चिंता ते त्यांचं म्हातारपणाचं खरं कारण आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हे लोक एकटे नसतात, तर एका समूहाचा भाग असतात. बरोबर ना? अगदी बरोबर. त्यांच्याकडे मित्रांचा असा एक ग्रुप असतो जो एकमेकांना नेहमी मदत करतो. दीर्घायुष्य हे फक्त अन्नावर नाही, तर तुम्ही किती आनंदाने आणि लोकांशी जोडून राहता यावर अवलंबून असतं. आयुष्य फक्त ढकलण्यापेक्षा ते अनुभवायचं असतं. वा, 100 वर्ष जगण्याचं हे गुपित तर खूपच साधं पण तितकंच प्रभावी आहे. मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 100 वर्ष जगण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे? चांगला आहार की मनाची शांती? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या मास्टर्सच्या आयुष्यातून आपण नक्की काय धडा घ्यायला हवा हे जाणून घेण्यासाठी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की जपानमधील शतायुषी लोकांची 5 महत्त्वाची शिकवण काय आहे. एकीकाईच्या या रंजक प्रवासासाठी लायब्ररी गप्पाला लाईक, फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब सुद्धा करा.